तर हाय हॅलो गाईज, नमस्कार. तर मी अमृता आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये गाईज तुमचं स्वागत आहे. तर इथे गाईज आम्ही चाललेलो आहे अंधेरीला आणि गाईज काहीच मला शूटिंग करायला मिळालं नाही, कारण खूप घाई गडबड होती गाईज. आम्हाला जायचं होतं अंधेरीला, गुगीसाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे. आणि मला काही देताच आलं नाही, मी काही तुम्हाला अपडेटच दिला नाही, कारण खूपच घाई गडबड झालेली होती. सागर पण म्हणत होते पटकन उरक, आणि आम्ही त्यांना टायमिंग दिलेला होता की 3 वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचू, पण वाजले होते ॲक्च्युली 1:30. आणि आम्हाला अंधेरीला जायचं असल्यामुळे आम्ही AC लोकल पकडलेली होती गाईज. आणि इथे बघा, मी सागरला म्हटलं होतं माझा पण शॉट घ्या, तर सागरने घेतलेला होता. आणि इथे बघा आमची गुगू किती इनोसंट बसलेली आहे, एकदम क्यूट दिसते गाईज, बघा तुम्ही. नंतर मग मी माझ्यापाशी मोबाईल घेतला आणि गाईज ते पाठीमागे 3 मुलं दिसतात ना, ते मला बघून हसत होते. काय मी त्यांना काय वाटत होतं मी ज्यावेळेस मी ब्लॉगिंग करत होती. आणि गाईज इथं आमची गुगी की खूपच नर्वस दिसत होती. काय माहिती तिला काय झालं होतं, मी तिला विचारलं पण गुगी काय झालंय. तर हे गाईज आता आम्ही लोकलमध्ये बसलेलो आहे आणि आता आम्ही जस्ट अंधेरीला जाणार आहे. आणि गाईज मी तुम्हाला मग इंट्रो दिला नाही, कारण की खूप घाई गडबड होती. तर मी आता द्यायला लागली, कारण की आम्ही डिसाईड केलं की नाही जाणार. मग नंतर अचानक आम्हाला कॉल आला की तुम्ही किती वाजेपर्यंत पोहोचाल. तर मग आम्ही त्यांना टाईम दिला, ह्या टायमिंगला आम्ही पोहोचतो म्हणून. तर मग आता आम्ही ह्या टायमिंगला तिथं पोहोचणार आहे. बघू तिकडे गेल्यानंतर तुम्हाला मी अपडेट देते. आमची अशी अंधेरीची जर्नी राहील, स्पेशली फॉर गुगीसाठी हा व्हिडिओ आहे, हा आमच्यासाठी नाही. तर तिथे गेल्यानंतर समजेल की नेमकं गुगीचा कशासाठी व्हिडिओ आहे हा. तर आमची गुगी इथं मस्त बसलेली आहे, इथे सागर पण आहे. पण आम्ही असं डिसाईड केलं की जाणारच नव्हतो, पण आम्ही नंतर विचार करून जाणार होतो. पहिल्या शनिवार रविवारी जाणार होतो, पण गुगी आजारी पडले. तुम्हाला माहितीच असेल, मी व्हिडिओमध्ये अपडेट टाकला होता की गुगी शनिवार रविवारी जाणार होतो, पण गुगी आजारी पडले असल्यामुळे आम्ही गेलो नाही. तर आता आम्ही आता चालू होतो, तिथे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला सगळं तर इथे आमची गुगी खूपच वेड्यासारखं करत आहे. आणि लोकल खूपच मोकळी होती, कारण अजून लोक पुढे येणार होते. आणि गाईज मला AC लोकलनं म्हणजे सगळ्याच लोकांना जायचं म्हटलं ना खूपच भीती वाटते, कारण ना मुलं कधी काय मागतील त्याचा भरोसा नाही. लोकलमध्ये सुद्धा आमची गुगी कधी कधी फिडिंग करायला मागते, मला खूपच भीती वाटते, मी कधी देत नाही, तिला नादी लावते. तर बघा आमची गुगी कसं वेड्यासारखं करते. आणि गाईज इथे माझं आणि सागरचं थोडं खटकलं होतं, कारण तुमचे नवरे असे करतात का, नक्की मला कमेंट करून सांगा. माझा तर नवरा सारखाच असा करतो, बाहेर जायचं म्हटलं ना त्याला काय होतं काय माहिती. इथं गुगीचं खायला देत होते मी, आणि गुगी खायला मागत नव्हते बरं का. हे शेजारची मुलं होती ना, त्यांनी कुरकुरेच्या पुढं खायला लागले ना, मग नंतर मग तुम्हाला तर माहितीच आहे, लहान बाळं एकमेकाचं बघून लगेच मागतात. म्हणून मी घरून येताना सगळी तयारी करून आणली होती. मग मी गुगीचं खायला द्यायला लागले, तर मी डब्यात पॅक करून आणलं होतं आणि ती द्यायला लागली. मी शीटवर ठेवलं आणि इकडं दुसरं चेन लावायला गेली सॅकची, तर ती खालीच पडलं, सगळं सांडलं खालच्या शीट खाली. मग काय आमचे सागर लगेच रागाला गेले, एवढं लक्ष ठेवायला येत नाही का. मग मी लक्ष ठेवण्यापेक्षा तुम्ही लक्ष ठेवलेलं काय वाईट आहे ना. मी इकडं बघत नव्हते का, ठेवत होते दुसरं सामान, तर तुम्ही लक्ष ठेवायचं ना का. सगळं एकाच आहे ना करायचं का. लक्ष पण ठेवा, मुलीला सांभाळा पण, मुलीला खाऊ पण घाला, म्हणजे आईचंच कर्तव्य आहे का सगळं करायचं, बापाचं काही कर्तव्य नसतं का. म्हणून इथं आमच्या दोघांचं खटकलं होतं, म्हणून मी दुसरीकडे जाऊन बसलेले होते आणि त्यांच्यासंग बोलत पण नव्हते. अंधेरीला जाय थोडं खटकलं, पण थोडी भांडणं पण झाली. मग नंतर बघा गाईज गुगी खूपच मागत होती आणि मी तिला वरण भात पण करून घेऊन गेलते, पण लोकलमध्ये मी तिला कसा देऊ हा वरण भात. तर मग ते लेडी होती, मी म्हटलं देता का तुमच्यापाशी कुरकुरेचा पुडा असला तर. मग तिनं म्हटली नाही हो आता संपला. मग नंतर ती छोटी मुलीपाशी होता, पण तो फोडलेला होता. मग तिनं काही दिनच गेली, तिची मम्मी म्हटली दे, पण तिनं दिलंच नाही, तुम्ही बघा. मग ह्यानंतर ह्या लेडीनं तिला ना जेम्स दिलं तसलं, मग गुगीनं खाल्लं. नंतर अजून मागायला लागली, मग मी म्हटलं अजून एक द्या. मग तिनं खाल्लं. तिच्या पप्पाला पण धर्म होती, पप्पा म्हटलं नको तो खा. मग नंतर गाईस दोघी एकामेकीला चारत होत्या. गुगीपाशी काही नव्हतं, पण ती काय करायची माहिती का, ती देत नव्हती, पण एक 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 गुगीच्या हातात द्यायची. गुगीनं खाल्लं की दुसरं द्यायची. तर गाईस आम्ही रिक्षा करून तिथे गेले, खूपच लांब होतं. त्या रिक्षानं पण आम्हाला फसवलं. काय रिक्षे खूपच नालायक असतात. तर गाईस हे होतं बघा डिजिटल किड्स कास्टिंग. तर ह्याच्यासाठी आम्ही गेलो होतो गुगीचे कास्टिंगसाठी. तर आम्ही बाहेर वेटिंगला थांबलेलो होतो. तर गुगीची तिथं पण मस्ती बघा, आमची गुगीनं एका जागेला कशीच थांबत नाही, एवढी कडकडी आहे ना गाईज. मला तर खूप नाकीनव येतं गुगीला सांभाळायचं म्हटलं ना. तर ना ह्याच्यासाठी ना आम्ही एकच मूल ठेवणार आहे,
दुसरं मुलंच ठेवणार नाही आमची गुगीना. गुगीचं बघूनच मला ना नको वाटतं दुसरं मूल. तर आमची गुगी एवढे वेड्यासारखं करते ना, काही सांगूच नका. खूपच वेडी आहे आमची गुगी. एका जागेला अजिबातच बसत नाही, खूपच मस्तीखोर आहे. नंतर मग आम्ही आतमध्ये गेलो. मग नंतर गुगीचं एज, लँग्वेज, वय काय वगैरे सगळं एका बोर्डवरती लिहून घेतलं आणि तिचा फोटो काढला. नंतर गुगी आमची इथं पण मस्ती काही गुगीची थांबत नव्हती बघा. गुगी एका ठिकाणी बसतच नव्हते. तिथले मॅनेजर म्हणायचे तिला एका ठिकाणी बसवा ना. मी म्हटलं अहो ती लहान मुलं एका ठिकाणी कसं बसेल, एवढं छोटं मुलाला काय कळतं एका ठिकाणी बसायचं. मग नंतर आमची गुगी खूपच आगाव त्या छोट्या मुलीची बॉटल घेऊन आली ती पाणी प्यायला. मग नंतर आमच्या गुगीला आवरला आणि बघायची किती क्यूट मुलं छोटी छोटी. आणि फ्रेंड्स अगदी 4 महिन्याच्या मुलाला सुद्धा घेऊन आलेले होते. खूपच डिस्कस्टिंग होते ते. तो बाळ काय करणार आहे, त्याला मान पण धरता येत नव्हती, लुटू लुटू त्याची मान हालत होती. आणि काय करणार आहे ह्या मुलाला घेऊन ते. आणि ते बघा आमच्या गुगीची त्याची क्यूट मस्ती चालू होती. नंतर मग आम्हाला बोलवलं पॅरेंट्सला आणि गुगीला पण. आणि गुगीला काय तिथं शांत बसनच गुगी. मग गुगीला मोबाईल लावून दिला. नंतर मग आमच्या गुगीचं पण ऑडिशन झालं. मग पॅरेंट्सची मीटिंग पण झालं. मग थोडं डिस्कस झालं. मग नंतर आम्ही बोललो, नंतर आम्ही सांगतो तुम्हाला 2-3 दिवसानंतर. मग आम्ही तिथून बाहेर पडलो कारण खूपच भूक लागलेली होती. आणि आमचा कॅमेरामन बघितला का किती भारी शूटिंग केलं. आता मी बोलते, तुम्ही गुगीला घ्या. तर हाय गाईज, आम्ही इथं पोचलेलो आहे. आमच्या गुगीचं ऑडिशन झालेलं आहे आणि घरी गेल्यानंतर सगळं सविस्तर सांगते गाईज. गुगीच्या कास्टिंग ऑडिशनसाठी आम्ही इथं आलेलो होतो आणि काही नाही, फक्त पैशाची मतलब आहे गाईज. पैसे भरले तरच पुढं मिळणार, नाहीतर नाही. मला वाटलं की हे फक्त म्हणजे फोटो सिलेक्ट करणार, मग फोटो पुढे पाठवणार, मग ते फोटो कुणीतर दुसरे ब्रँडवाले लोक बघणार, मग गुगीला आमच्या काम मिळणार, मग आम्हाला पैसे मिळणार असं आम्हाला वाटलं. तर हे तसं काही नाही आहे. तर गाईज अशा प्रकारचा आहे तो कास्टिंग वालं, किड्स कास्टिंग वालं. खायचं आहे की गुगीला पण चारायचं आहे तिथंच का. बरं का छोटं मोठं हॉटेल, छोटं मोठं बघू की. कुठं खाली किती घाण होती. तर गाईस मी आता बिल्डिंगच्या बाहेर पडलेली आहे. पैसे घ्यायचं आणि बोलवायचं. ह्याच्या अगोदर आम्ही आतमध्ये एंट्री करायच्या अगोदर एक माणूस होता तिथं. तो बोलला की काही नाही आहो, म्हटलं आम्ही 15,000 भरलेत म्हणला. आणि मी कुठं नाही फिरलो माझ्या मुलीला घेऊन, तरी त्यांनी घेतलं नाही. सारखं घेतच बोलतात. काही नाही गाईस, हे फक्त पैसे घ्यायचं आणि लुटायचं काम करते ती. घेत नाही ती, काही नाही ती. जर त्यांना अत्यंत आवश्यक गरज आहे कुठल्या ऑडिशनसाठी, काय ॲडव्हर्टाईज वगैरे, फिल्म, पुन्हा ब्रँड, बरेच काय सगळ्यांसाठी असतं ना, तर ते त्याच्यासाठी नाही घेत. ह्यांना फक्त पैसे पाहिजेत. तर मी ह्याच्या सहमत नाही. मी आमच्या गुगीचं ऑडिशन अशा प्रकारे भरणार नाही जिथं पैसे भरून घ्यावं लागतं. तर काही नंतर बोलू. तर फ्रेंड्स आम्ही बाहेर पडलो आणि रिक्षा केली. आणि काही ती आम्हाला काय म्हटली माहिती आहे का, आम्ही फोटो काढणार आणि त्याचे 15,000 किंवा 17,500 लागतील. आणि आम्ही ब्रँडवाले आहेत ना, तर आम्ही चांगले फोटो होणार आणि आमचे कास्टिंगचा लोगो पण असणार. तुम्ही बाहेर असं फोटो काढले ना तर त्याच्यावर लोगो नसणार, एवढी एडिटिंग भारी नसणार, त्याच्यामध्ये तुमचा फोटो सिलेक्ट केला जाणार नाही. आणि आम्हाला बोलले की तुम्ही जर समजा सिलेक्ट झाला तर ड्रेस तुमचेच, शूज तुमचेच, सगळं तो आमचं. आणि पैसे पण आम्हीच भरायचं, मूल पण आमचंच. आणि ह्यांनी काय फक्त पैसे घ्यायचे का. नंतर गाईज आम्ही हॉटेलमध्ये गेलो, जेवण केलं मस्तपैकी. आणि तिथंच गाईज गुगीची कपडे पण चेंज केली. आणि गाईज कोणाकोणाचा नवरा असा करतो मला सांगा. तर मी टी-शर्ट पाठीमाग खावलेला सागरनं काढला. तर हे असलं काय केलं. नंतर आम्ही अंधेरी स्टेशनवर आलो आणि तिथे बघा आमची मस्ती. आणि आमची गुगी आईस्क्रीम खात होती. आणि गाईज थोडं स्टाईल मारली. मग नंतर आम्ही आमच्या विराज स्टेशनला पोहोचलो. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे का मी असं का घेतलं. गाईज माझी खूप कंबर दुखत होतं, त्यानं सागरला वजन उचलायचं नाही, त्याच्यामुळे मी गुगीला घेतलं होतं.
आणि मग मी गुगीला जास्त वेळ काकाला नाही घेऊ शकत म्हणून मी खांद्यावर घेतलं. तर गाईज त्यात काय लाजायचं, एवढा मोठा सेलिब्रिटी सैफ अली खान त्यांच्या मुलाला असं घेऊन चालतो पॅप्समध्ये. तर आपण कोण काय, आपण तर सामान्य माणूस आहे म्हणून मी गुगीला असं घेतलं. तर आमची गुगी पण खूप मस्त हसत होती तिथं. आणि गाईज नंतर मग आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही बर्गर खाल्ला, कोक पिलो आणि तिथं आमची गुगी पण कोक पेत होती. तुम्ही बघाच आता इथे. तेच माझ्या व्हिडिओचा एंड होतो. नंतर भेटू आपण उद्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.